राज्याबाहेर प्रश्नपत्रिका छापल्या जातात, महाराष्ट्रातच प्रश्नपत्रिका छापाव्या अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। पेपर फोडण्यात राज्याबाहेरील लोकांचा हात आहे असं असल्याचं मुनगंटीवारांनी नमूद केलंय। यावर दादा भुसेंनी उत्तर दिले। टीईटीचं सर्व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी समिती गठीत केल्याची माहिती दादा भुसेंनी दिली। आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? मला सूचना आहे, जर हे खरं असेल की आग्र्यामध्ये प्रश्नपत्रिका छापल्या जात असेल तर ते बंद कराव्या, महाराष्ट्रातच प्रश्नपत्रिका छापाव्या। कारण या गुन्ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, कोणीही महाराष्ट्रीयन माणूस पेपर फोडण्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस नाही आहे, हे तिकडचे आहे सर्व। आणि तुम्ही तिकडे पेपर छापाल आणि मग तर तिजोरीमध्ये पैसे ठेवले आणि तिजोरीला तागाच नाही आहे। सन्मान्य ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की या सर्व चौकशीच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे। SIT चौकशी नेमण्यात आलेली आहे आणि निवेदनामध्येच हे पण या ठिकाणी विशद करण्यात आलेले की येणाऱ्या काळामध्ये TET सह इतरही काही परीक्षा, इतरही डिपार्टमेंटच्या या संपूर्ण पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातनं ऑनलाईन सिस्टम ही पद्धती निर्माण करण्याच्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे।